नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। मी चंदू गुप्तरे सर, संस्थापक संघर्ष करिअर अकॅडमी दापोली। मागील अनेक दिवसांपासून आपण ऑनलाईन लेक्चर बनवतोय आणि विद्यार्थ्यांना मोफत कशा पद्धतीने पोलीस भरती संदर्भातलं नॉलेज देते त्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय। बघा मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण रत्नागिरी जिल्हा अभ्यासत होतो आणि रत्नागिरी जिल्ह्याचे 2 पार्ट राहिलेले ते आपण घेणारच आहोत। परंतु आजच्या या सेशनमध्ये आपल्याला पोलीस भरतीला हमखास मार्क्स मिळवून देणारा असा एक पार्ट अभ्यासायचा आहे का पोलीस भरतीच्या क्वेश्चन पेपरमध्ये जर आपण चेकिंग केलं बघितलं तर हमखास पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 1 ते 2 मार्कासाठी या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात। अशा पद्धतीचा टॉपिक आज आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचं आहे। त्या टॉपिकचं नाव आहे मित्रांनो पोलीस प्रशासन। आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये आपण गेल्या अनेक दिवसांपासून बघत असेल की या लॉकडाऊनच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासन अतिशय जोमाने त्या ठिकाणी काम करते आणि या पोलीस प्रशासनामध्ये जाण्यासाठी आपण सर्वजण त्या ठिकाणी एकंदरीतच प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्नशील आहोत। पोलीस प्रशासनाचा अभ्यास करत असताना मित्रांनो बघा, आपल्याला पोलीस प्रशासनावरती काय काय प्रश्न विचारले जातात का पोलीस प्रशासनासंदर्भातला इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। मी थोडक्यात तुम्हाला या पोलीस प्रशासनासंदर्भातला इतिहास सांगणार आणि लगेच आपल्या टॉपिकला सुरुवात करतोय। बघा मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या संदर्भात जर आपण विचार केला तर वारंवार या टॉपिकवरती प्रश्न कोणत्या अँगलने विचारले जातात आणि आपल्याला आजच्या सेशनमध्ये किंवा या लेक्चरमध्ये काय घ्यायचंय याचा थोडक्यात धावता आढावा घेतो आणि लगेच आपण या ठिकाणी सुरुवात करतोय। महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलाच्या अगोदरही जर आपण एकंदरीत विचार केला तर 1661 साली महाराष्ट्र राज्यामध्ये जे युरोपियन राज्यकर्ते महाराष्ट्रामध्ये आले होते त्याच्यामध्ये मग इंग्रज असतील, फ्रेंच असतील, डच असतील किंवा पोर्तुगीज असतील, यांच्यापैकी पोर्तुगीजांनी 1661 साली पोलीस खात्या संदर्भाची तरतूद त्या ठिकाणी केली होती। त्याच्यानंतर 1672 साली महाराष्ट्रामध्ये एका मुंबईमध्ये भंडारी ब्रिगेडची त्या ठिकाणी स्थापना झाली होती। मित्रांनो बघा, 1672 साली महाराष्ट्रामध्ये भंडारी ब्रिगेडची स्थापना झाली होती मित्रांनो। आणि त्याच्यानंतर 1672 च्या नंतर जर आपण एकंदरीत अभ्यास केला तर 1779 साली एकंदरीतच आपल्या या महाराष्ट्र राज्यामध्ये भंडारी ब्रिगेड बळकट झाली आणि तिच्याच माध्यमातून महाराष्ट्र पोलीस दलाची जी स्थापना आहे ती पोलीस दलाची स्थापना झाली असं इतिहासकारांचं मत आहे। या भंडारी ब्रिगेडमध्ये जी काही भंडारी समाजातली लोक होती ती लोक सुरुवातीच्या कालखंडामध्ये होते, नंतरच्या कालखंडामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पोलीस दलामध्ये वेगवेगळे पोलीस दलातील जी काही लोक आहेत ते तैनात झालेले आपल्याला बघायला मिळतात। आता एकंदरीतच मित्रांनो हा इतिहास आपण अभ्यासत असताना पुढे जाताना आपल्याला महाराष्ट्र राज्य पोलीस दल अभ्यासत असताना देशाचं एक संरक्षण खातं अभ्यासणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि तितकंच गरजेचं आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य पोलीस दला बरोबरीनेच भारतीय सेना दल का ज्याच्यावरती वारंवार परीक्षेला प्रश्न विचारले जातात तेही आपल्याला अभ्यासणं गरजेचं आहे आणि म्हणून तुम्ही एक नोटबुक काढायचे, लेक्चर चालू असताना लिहून घ्यायचे। भारतीय सेना दला संदर्भामध्ये अभ्यास करत असताना बघा मित्रांनो, भारतीय सेना दल जे आहे ते 3 टप्प्यामध्ये विखुरलं गेलेलं आहे। भारतीय सेना दल मग तुम्ही म्हणाल सर 3 टप्प्यांमध्ये कशा पद्धतीने, तर 3 टप्पे म्हणजे काय, तर भारतीय सेना दलामध्ये एकंदरीत जर विचार केला तर भूदल आहे, नौदल आहे आणि हवाई दल आहे। या तीनही दलांवरती पोलीस भरतीला अनेकदा प्रश्न विचारले गेलेले आहेत। मग आपल्याला भूदलाचे प्रमुख कोण आहेत, नौदलाचे प्रमुख कोण आहेत किंवा त्यांचे मुख्यालय कुठे आहे, किंबहुना पोलीस भरतीला भूदल दिन कधी, नौदल दिन कधी, अशा टाईपचा प्रश्न परीक्षेला विचारला जातोय। बघा मित्रांनो, या भारतीय सेना दलाचा अभ्यास करत असताना आपण 3ही दल या ठिकाणी लिहून घेणार आहोत। पहिला असेल तो म्हणजे भूदल का ज्याला आपण इंग्रजीमध्ये मित्रांनो आर्मी म्हणत असतो। बऱ्याच जणांचं स्वप्न आहे आर्मीमध्ये जायचे, तर आर्मीला मराठीमध्ये भूदल म्हटलं जाते, बऱ्याच जणांना माहित नसते मित्रांनो। त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो म्हणजे नौदल ज्याला आपण नेव्ही म्हणत असतोय आणि तिसरा पार्ट आहे मित्रांनो तो म्हणजे हवाई दल, हवाई दल का ज्याला आपण एअर फोर्स, याला आपण नेव्ही म्हणतोय आणि याला एअर फोर्स, याला आपण एअर फोर्स म्हणत असतोय। आता याच्यामध्ये बघा परीक्षेला प्रश्न काय विचारले जातात मित्रांनो, भूदलाला आपल्याला परीक्षेला प्रश्न असा विचारला जातो की भूदल प्रमुखाला काय म्हटलं जाते, तर भूदल प्रमुखाला
एकदम सिंपलचा प्रश्न आहे, तरी सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडवणारा असतो की बाबा नौदल प्रमुखाला काय म्हटलं जाते, हवाई दल प्रमुखाला काय म्हटलं जाते. या टाइपचे जे प्रश्न आहेत, या टाइपचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात. आता बघा, भूदल प्रमुख जो आहे मित्रांनो त्याला म्हटलं जाते जनरल, भूदल प्रमुखाला म्हटलं जाते जनरल, नौदल प्रमुखाला म्हटलं जाते ऍडमिरल आणि हवाई दल प्रमुखाला म्हटलं जाते एअर चीफ मार्शल, एअर चीफ मार्शल. तर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते परीक्षेला विचारले जातात. आता परीक्षेला याच्या पुढे जाऊन परीक्षेला असा प्रश्न विचारला जातोय की भूदल प्रमुखामध्ये मग एक प्रमुख असतोय आणि त्याचे कमांड किती असतात. तर मित्रांनो भूदलामध्ये एक प्रमुख असतोय आणि 7 कमांड असतात. नौदलामध्ये मात्र आपल्याला 4च कमांड बघायला मिळतात, एक प्रमुख आणि 4 कमांड. आणि हवाई दलामध्ये सुद्धा आपल्याला 7 कमांड त्या ठिकाणी बघायला मिळतात. आता याच्या पलीकडे जाऊन जर मित्रांनो जर सांगायचं झालं तर भूदल प्रमुख कोण आहेत आणि ते कितवे आहेत, किंवा भूदल प्रमुखाचं मुख्यालय कुठे आहे. जसं भूदलाचं आहे तसंच नौदलाचं, हवाई दलाचं, या तीनही दलांचं आपल्याला विचारलं जाते. आता भूदलाचे मुख्यालय किंवा नौदलाचे मुख्यालय किंवा हवाई दलाचे मुख्यालय, मित्रांनो या तीनही दलाचं मुख्यालय जे आहे ते दिल्ली या ठिकाणी. बघा, तीनही दलाचं जे मुख्यालय आहे ते आपल्याला परीक्षेला जर विचारलं, परीक्षेला मुद्दा म्हणून फसवा पर्याय मुंबई टाकला जातोय आणि आपण मुंबईला टिक मार्क करत असतोय. तर दिल्ली या तीनही दलांचं मुख्यालय आहे. या तीनही दलाचे सेनापती, देशाचे जे राष्ट्रपती असतात ते देशाचे राष्ट्रपती या तीनही दलाचे सेनापती असतात. आता याचे प्रमुख परीक्षेला विचारले जातात. आता बघा, भूदलाचे जे प्रमुख आहेत आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे का, जे भूदलाचे प्रमुख आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मित्रांनो पुण्यातील आहे. याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जाईल आणि त्यांचं जर नाव आपल्याला विचारलं गेलं तर त्यांचं नाव आहे मित्रांनो मनोज नरवणे. हे भूदल प्रमुखाचे जे प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे, बघा भूदलाचे प्रमुख जे आहेत त्यांचं नाव आहे मनोज नरवणे. मनोज नरवणे एक मराठी माणूस आहे, तो भूदल प्रमुखापर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं जाईल नौदलाचे प्रमुख. आता बघा मित्रांनो, नौदलाचे जे प्रमुख आहेत त्या नौदलाचे प्रमुख आपल्याला जर विचारलं गेलं तर नौदलाचे प्रमुख आहेत करमवीर सिंह, करमवीर सिंह, करमवीर सिंह. आणि हवाई दलाचे जे प्रमुख आहेत मित्रांनो ते राकेश कुमार भदौरिया. काही ठिकाणी आर.के. भदौरिया म्हटलं जाते, राकेश कुमार भदौरिया, राकेश कुमार भदौरिया. तर हे आहेत मित्रांनो हवाई दलाचे प्रमुख. याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातो. आता परीक्षा विभाग याच्यावरती सांगताय का, तर नाही. याच्या पुढे जाऊन परीक्षेला प्रश्न असा विचारला जातोय की मनोज नरवणे हे कितवे भूदल प्रमुख आहेत, किंवा मग करमवीर सिंह हे कितवे नौदल प्रमुख आहेत, राकेश कुमार भदौरिया कितवे हवाई दल प्रमुख आहेत. तर याही टाईपचा प्रश्न परीक्षेला विचारला जातोय. बघा मित्रांनो, मनोज नरवणे हे 28वे भूदल प्रमुख आहेत. त्याचबरोबर करमवीर सिंह जे आहे ते 24वे आणि राकेश कुमार भदौरिया जे आहेत ते 26वे आपल्याला त्या ठिकाणी बघायला. हे आहेत 26वे आणि हे आहेत 24वे. मित्रांनो हे आहेत भूदल प्रमुख, नौदल प्रमुख आणि हे एअर चीफ मार्शल म्हणजे हवाई दल प्रमुख. आता याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातोय, तो आपण व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी क्लिअर करून ठेवायचा आहे. हे झालं देशाच्या सेनेदला संदर्भामध्ये. आता आपल्याला बघायचं महाराष्ट्र राज्य पोलीस दल. मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस दल अभ्यासात असताना लिहून घ्या, तात्पुरत्या स्वरूपात मी 2 मिनिटं थांबतोय. महाराष्ट्र झाला सर, तुम्ही सुरुवात करतो. महाराष्ट्र राज्य पोलीस दलासंदर्भात जर आपण एकंदरीतच अभ्यास केला तर महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची जी रचना आहे मित्रांनो ती महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची रचना आपल्याला या टाइपची बघायला मिळते. जशा पद्धतीने हा पिरॅमिड आहे. पिरॅमिड कुठे आहे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला कळवा. पिरॅमिड देशामध्ये पिरॅमिड कुठे आहे हे कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला मला कळवायचंय. या पिरॅमिड सारखी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची रचना आहे मित्रांनो. आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची रचना पिरॅमिड सारखी म्हणजे सर्वोच्च पदी या ठिकाणी राज्याचे पोलीस महासंचालक असतात. कोण असतात मित्रांनो? पोलीस महासंचालक जे आहे ते पोलीस महासंचालक राज्याच्या प्रमुखपदी असतात. आणि सर्वाधिक शेवटी या ठिकाणी असतात पोलीस शिपाई, ज्याच्यासाठी आपल्याला पोलीस कॉन्स्टेबल साठी भरती द्यायची ते या ठिकाणी असते. आणि
याच्यानंतर सर्वाधिक सर्वोच्च पदी असते ते पोलीस महासंचालक. सध्याचे बघा पोलीस महासंचालक वारंवार बदलत चाललेले आहेत आणि ही बदलणारी गोष्ट आहे. त्यामुळे आपणही व्हिडिओ जरी बघत असाल तरी ज्यावेळेस पुढील सामोरे जाणार आहात त्यावेळेस पोलीस महासंचालक बदललेले आहे हेच आहे हे व्यवस्थित पद्धतीने चेक करणं गरजेचं आहे. आता पोलीस महासंचालक कितवे आहे आणि पिरॅमिड कुठं आहे या दोन बाबी मात्र तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला कळवायचे आहेत मित्रांनो. राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत ते मी सांगतो. पोलीस महासंचालक आहेत श्री संजयजी पांडे जे आहेत ते संजय पांडे सध्याच्या कंडिशनला रजनीश सेठ यांच्या जागेवरती आलेले आहेत. संजय पांडे राज्याचे पोलीस महासंचालक आहेत. रजनीश सेठच्या अगोदर होते हेमंतजी नगराळे म्हणजे हेमंत नगराळे झाले त्याच्यानंतर रजनीश सेठ झाले आणि आताच्या कंडिशनला आहेत मित्रांनो संजयजी पांडे. तर पोलीस महासंचालकाचा क्रम तुम्हाला विचारला जर गेला याच्या अगोदरचे कोण होते ते कोण होते तर अशा पद्धतीचा प्रश्न विचारतो तोही आपल्याला येणं तितकंच गरजेचं आहे. आता मित्रांनो परीक्षेला प्रश्न याच्यावरतीच आपल्याला थांबला जात नाही. पोलीस महासंचालक विचारले म्हणजे सगळं झालं असेल तर राज्याचं पोलीस खातं हे कोणत्या खात्या अंतर्गत येते. राज्याचं पोलीस खातं जे आहे मित्रांनो ते गृह खात्याच्या अंतर्गत काम करत असते किंवा गृह खात्याच्या अंतर्गत येते. मग प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो की राज्याचे गृहमंत्री कोण आहेत. बघा सध्याच्या कंडिशनला गृहमंत्र्यांवरती हमखास मी गॅरंटेड सांगतो 36 जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे प्रश्न पडणार म्हणजे पडणार. कारण गृहमंत्र्यांवरती मध्यंतरी आरोप प्रत्यारोप आपण टीव्ही किंवा टेलिव्हिजन चॅनलला बघितले तर राज्याचे सध्याचे गृहमंत्री आहेत मित्रांनो दिलीप वळसे पाटील. दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे कोणत्या जिल्ह्यातील आहे अशा पद्धतीचा जर परीक्षेला प्रश्न विचारला मित्रांनो तर यांचा जिल्हा आहे पुणे. यांचा जिल्हा आहे पुणे आणि मतदारसंघ आहे आंबेगाव. आंबेगाव मतदारसंघामधील पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघामधून दिलीप वळसे पाटील हे निवडून गेलेले आहेत. अशा पद्धतीचा परीक्षेला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. बघा मित्रांनो पोलीस खात्याची रचना आपण बघितली. पोलीस खात्यातील सर्वोच्च पद पोलीस महासंचालक कोण आहेत गृहमंत्री कोण आहेत त्या बाबी आपण अभ्यासलेल्या आहेत. आता आपल्याला पुढे अभ्यासायचे मित्रांनो याच्यामध्ये जात असताना पुढे आपल्याला बघायचं बघा का महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापना कधी झाली याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो. जसं महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची स्थापनेवरती प्रश्न विचारला जातो तसंच या पोलीस प्रशासनावरती वेगवेगळ्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. मित्रांनो बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची जी स्थापना आहे मग महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी पोलीस दल अस्तित्वात होतं का किंवा त्याच्या अगोदर सुद्धा पोलीस दल तैनात होतं का तर होतं मित्रांनो 100%. महाराष्ट्र राज्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती 1956 ला झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु ज्यावेळेस महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्यामधून जे काही गुजरात पोलीस दल असेल किंवा मग कर्नाटक पोलीस दल असेल हे वेगळं झालं आणि स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची जी निर्मिती आहे ती स्वतंत्र महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची निर्मिती झाली. तर त्याच्या निर्मिती संदर्भातल्या तरतुदींवरती आपल्याला आजचा हा लेक्चर बघायचा आहे. बघा महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची निर्मिती कधी झाली या टाईपचा जर प्रश्न विचारला गेला मित्रांनो तर त्याचा आन्सर आपल्या सगळ्यांना येणं निश्चित पद्धतीने गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची जी निर्मिती आहे मित्रांनो त्याची निर्मिती झालेली आहे 2 जानेवारी 1961 रोजी झालेली मित्रांनो. कारण महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960 ला आणि त्याच्या दुसऱ्याच वर्षी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची जी निर्मिती आहे ती 2 जानेवारी 1961 ला झाली. आता ही जी काही निर्मिती झाली आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची निर्मिती जरी झाली असेल परंतु तिचं मुख्यालय कुठे या टाईपचा प्रश्न परीक्षेला विचारला जातोय. तर त्याचं मुख्यालय आहे मित्रांनो जी महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे ती म्हणजे मुंबई या ठिकाणी महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं मुख्यालय जे आहे ते आपल्याला बघायला मिळतोय. आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाची निर्मिती झाल्याच्या नंतर या पोलीस दलाचं मुख्यालय जरी मुंबईला असेल परंतु या महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा ध्वज जो आहे तो ध्वज त्यावेळेस डिक्लेअर करण्यात आला मित्रांनो. आणि याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्याचा ध्वज जो आहे तो ध्वज कशा पद्धतीचा आहे तो त्याचा कलर कसा आहे बरोबर की नाही ह्या टाईपचे प्रश्न विचारला जातो. तर त्याचा रंग आहे मित्रांनो गडद निळा. गडद निळा आणि हा ध्वज जो आहे कारण परीक्षेला तिरंगा हा पर्याय 100% असतो आणि 100% विद्यार्थ्यांचं त्याच्यामध्ये एक चुकीचा पर्याय म्हणून मग तिरंगा ध्वज त्या ठिकाणी डिक्लेअर केला जातोय. परंतु तसं न करता महाराष्ट्र
राज्य पोलीस ध्वजाचा रंग जो आहे तो गडद निळा आहे आणि त्या पंचकोनी आकाराचा आहे मित्रांनो। हा कसा आहे तर पंचकोनी, आणि त्याच्यामध्ये जसं महाराष्ट्र देशाचा जर आपण ध्वज बघितला तर त्याच्यामध्ये तिरंगा आणि मध्यंतरी अशोक चक्र आहे, तसं या ध्वजाच्या मध्ये आपल्याला हाताचा जो पंजा आहे, हाताचा पंजा दर्शवलेला आहे मित्रांनो। कशाचा पंजा दर्शवलेला आहे? आपल्या हाताचा पंजा। आणि हा हाताचा पंजा काय दर्शवतो मित्रांनो तर अभय दर्शवतो, म्हणजे घाबरायचं काही कारण नाही। तुम्ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये कार्यरत आहात किंवा तैनात आहात, त्यामुळे घाबरण्याचं काही कुठलं कारण नाही। आता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं ब्रीद वाक्य का ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला गेला जातो, ब्रीद वाक्य काय? अनेकदा परीक्षेला प्रश्न विचारला आणि मुद्दा म्हणून सत्यमेव जयते टाकलं जाते। बरेच विद्यार्थी सत्यमेव जयतेला क्लिक करतात आणि आपला विजय त्या ठिकाणी पूर्ण करून टाकतात। तर असं न करता महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचं जे ब्रीद वाक्य आहे मित्रांनो, ते ब्रीद वाक्य आहे सदरक्षणाय खलनिग्रहणाय। सदरक्षणाय खलनिग्रहणाय। सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजेच काय मित्रांनो तर सदरक्षणाय खलनिग्रहणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण करणे आणि दुर्जनांचे निर्धारण करणे। सदरक्षणाय म्हणजे सज्जनांचे रक्षण करणे आणि खलनिग्रहणाय म्हणजे दुर्जनांचे निर्धारण करणे। जे चुकीची वर्तणूक करते किंवा चुकीच्या गोष्टी देशामध्ये पसरवत असतील, राज्यामध्ये पसरवत असतील, त्यांचा बंदोबस्त करण्याचं काम या ब्रीद वाक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आता मित्रांनो याच्या पुढे जाताना परीक्षेला प्रश्न विचारला जातोय की पोलीस दलाअंतर्गत चालवलं जाणारं मासिक कोणते? पोलीस खात्याअंतर्गत चालवले जाणारे जे मासिक आहे ते मासिक आहे मित्रांनो दक्षता। दक्षता नावाचं जे मासिक आहे ते दक्षता नावाचं मासिक हे पोलीस खात्याअंतर्गत चालवलं जाते। आता मित्रांनो बघा, आतापर्यंत आपण काय काय बघितलं? पोलीस दलाची निर्मिती 2 जानेवारी 1961, त्याचं मुख्यालय आहे मुंबई, त्याचा ध्वज आहे गडद निळा आणि हा ध्वज कुणी प्रदान केलेला आहे असा जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर तेव्हाचे तत्कालीन पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू। कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा जो काही ध्वज आहे हा ध्वज त्या ठिकाणी मुंबई पोलीस दलात त्या ठिकाणी प्रदान केलेला आहे। म्हणजे याही टाईपचा जर प्रश्न विचारला तर त्याही संदर्भातलं उत्तर आपल्याला येणे निश्चित पद्धतीने अपेक्षित आहे। पुढे जाताना आपण बघितलं की ध्वजाचा रंग आहे गडद निळा, पंचकोनी आहे आणि त्याच्यामध्ये हाताचा पंजा अभय दर्शवतो। त्याचं पोलीस खात्याचं ब्रीद वाक्य आहे सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे। पोलीस खात्याचं मासिक आहे मित्रांनो दक्षता। आता पुढे परीक्षेला प्रश्न विचारला जातो की पोलीस खात्यामध्ये आपल्याला अशा रेझिंग डे कधी साजरा केला जातो किंवा रेझिंग डे दिसतंय ना, रेझिंग डे सप्ताह, रेझिंग डे सप्ताह कधी साजरा केला जातो मित्रांनो? स्थापना झालेली 2 जानेवारीला, तर 2 जानेवारी ते 8 जानेवारीच्या दरम्यान, या दरम्यान रेझिंग डे सप्ताह जो आहे तो रेझिंग डे सप्ताह मित्रांनो त्या ठिकाणी साजरा केला जातोय। त्याचबरोबर आपल्याला विचारलं जातोय पोलीस स्मृती दिन, याच्यावरती तर गॅरंटेड परीक्षेला प्रश्न विचारला जातो मित्रांनो। तर पोलीस स्मृती दिन जो आहे मित्रांनो, पोलीस स्मृती दिन, पोलीस स्मृती दिन कधी मित्रांनो? बरोबर 21 ऑक्टोबर, बरोबर ना? 21 ऑक्टोबर हा पोलीस स्मृती दिन आहे। तर याच्यावरती परीक्षेला प्रश्न गॅरंटेड मित्रांनो विचारला जातोय, त्यामुळे तेही आपल्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात राहणं तितकंच गरजेचं आहे। आता पुढे जाताना बघा मित्रांनो, असा एक परीक्षेला मागील काही कालखंडामध्ये परीक्षेत नवीन प्रश्न विचारण्याची पद्धत आलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये किंवा मग देशामध्ये महिला पोलीस दलाची स्थापना कधी झाली? आता सगळ्यांना राज्य पोलीस दलाची स्थापना कधी झाली काय इथपर्यंत माहित असते, परंतु महिला पोलीस दल जे आहे हे महिला पोलीस दलामध्ये केव्हा तैनात झालं या टाईपचा जर परीक्षेला प्रश्न पडला तर मित्रांनो घाबरण्याचं काही कारण नाही। महाराष्ट्रामध्ये, देशामधील महाराष्ट्रामध्ये 1955 ला पहिल्यांदा मुंबई पोलीस दलामध्ये महिला पोलीस दलांची त्या ठिकाणी निर्मिती झाली। तर इथे लिहायला जागा नाही माझ्याकडे, पण मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं मुंबई पोलीस दलामध्ये 1955 ला तुम्ही जर इथे लिहितो 1955 मध्ये मुंबई राज्यामध्ये, मुंबई त्यावेळेस द्विभाषिक राज्य होतं, त्यावेळेस मुंबई राज्यामध्ये
महिला पोलीस दलाची जी स्थापना आहे किंवा महिला पोलीस दल जे आहे ते महिला पोलीस दल त्यावेळेस तैनात झालेला आहे। याच्यावरती परीक्षेला हमखास प्रश्न विचारला जातो। पुढे जाताना परीक्षेला प्रश्न असा विचारला जातो मित्रांनो का महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक कोण? महाराष्ट्र राज्यात पहिले पोलीस महासंचालक याच्यावरती जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर पहिले पोलीस महासंचालक आहेत मित्रांनो, पहिले पोलीस महासंचालक आहेत मित्रांनो कृष्णकांत मेढेकर। पहिले पोलीस महासंचालक आहेत कृष्णकांत मेढेकर हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलातील पहिले पोलीस महासंचालक आहेत। याच्यावरती परीक्षेला अनेकदा प्रश्न विचारला जातो आणि विशेष करून आता महिला पोलीस दल आपल्या पोलीस दलामध्ये 1955 ला तैनात झाले आणि एकंदरीतच आपण एकंदरीत बघता तर पोलीस दलामध्ये पहिले IPS अधिकारी कोण ज्याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जातोय तर ती आहे किरण बेदी जी आहे मित्रांनो, किरण बेदी पहिली IPS अधिकारी आहे। पहिली IPS अधिकारी कोण असा जर परीक्षेला प्रश्न विचारला गेला तर ते आहे किरण बेदी। याच्यावरती परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आता पुढे जाताना आपल्याला प्रश्न विचारला जाईल का महाराष्ट्रामध्ये एकूण पोलीस आयुक्तालय किती आहे? कारण नव्यानंच आपण बघितलं पिंपरीचे जे पोलीस आयुक्तालय त्या ठिकाणी स्थापन झालेले आणि त्याच्यामुळे त्याही धर्तीवरती परीक्षेला प्रश्न विचारला जातोय। पोलीस आयुक्तालयांची संख्या आहे मित्रांनो, पोलीस आयुक्तालय जे आहे सध्या 12 पोलीस आयुक्तालय आहे। पोलीस आयुक्तालय किती आहे? 12 पोलीस आयुक्तालय जे आहे ती सध्याच्या कंडिशनला आपल्याला बघायला मिळतात। तर अशा पद्धतीने पोलीस दलावरती गॅरंटेड जे विचारले जाणारे प्रश्न आहेत ते इत्यादी महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो पोलीस भरतीमध्ये आपल्याला विचारले जातात। तुम्ही व्यवस्थित पद्धतीने लेक्चर बघा आणि याच्यावरती मी गॅरंटेड सांगतो की तुम्हाला पोलीस भरतीला हमखास प्रश्न विचारले जातील। माझी खात्री आहे की तुम्ही सर्वजण व्यवस्थित पद्धतीने हा व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। तुर्तास या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।